कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचने 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 हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने विठ्ठल बरवा बहुत सुखताची जोडी बहुत सुखताची जोडी बहुत सुखताची जोडी बहुत मनुनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल
हा विठ्ठल भगवा सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार रखमादेवी वार आप रखमादेवी वार तो हा विठ्ठल भगवा तो हा विठ्ठल भगवा बाबा रखुमादेवी वार बाबा रखुमादेवी वार तो हा विठ्ठल भगवा हरि तो हा विठ्ठल भगवा तो हा माधव भगवा तो हा माधव भगवा तो हा विठ्ठल भगवा तो हा विठ्ठल भगवा हरि तो हा माधव बरान तो हा माधव बरान तो हा विठ्ठल भगवा तो हा विठ्ठल भगवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम भाविक हे जुनाट चांगली भोळे भाविक हे जुनाट चांगले भाविक हे जुनाट चांगले भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे भोळे भाविक हे जुनाट चांगले भोळे भाविक हे जुनाट चांगले भाविक हे जुनाट चांगले भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे अमौनी चिंता नाही आम्हा दासा मनाची चिंता नाही आम्हादासा अमौनी चिंता नाही आम्हा दासा मनोनी चिंता नाही आम्हा दास अभियो गर्भवासा जन्म घेता जन्म देता नभ्यो गर्भवास जन्म घेता या इच्छा करू गदारुळ बोलिया इच्छा करू गदारुळ मुलिया इच्छा करू गदारुळ बोलिया इच्छा करू गदारुळ सर्व काळ सर्व सुखे काळ देते होय सर्व काळ सर्व सुखे मनवनी चिंता नाही आम्हा दासा मनवनी चिंता नाही आम्हा दासा चिंता नाही आम्हा दासा मनवनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता नभ्यो गर्भवासा जन्म घेता म्हणे आम्हा देवाचा सांगात तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात म्हणे आम्हा देवाचा सांगात तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात संमत येई नाही विसंपत येर येरा नाही विसंपत येर येरा मनवनी चिंता नाही आम्हा दासा मनवनी चिंता नाही आम्हा दास चिंता नाही आम्हा दासा मनवनी चिंता नाही आम्हादासा गर्भवासा जन्म घेता नभ्यो गर्भवासा जन्म घेता गर्भवासा जन्म घेता हरि हरि विठोबा
भोले भाविक है भोले भाविक है जुनाट चांगले भोले भाविक है रेना भोले भाविक है भोले भाविक है जुनाड जांगले भाविक है भोले भाविक है भोले भाविक है भोले भाविक है जुनाट चांगली भोले भाविक है जुनाट चांगले भोले भाविक भोले भाविक है जुनाड जांगले भोले भाविक है जुनाड जांगले होय कैसे के होय कैसे के भक्ति भावे मनोने मनमुनि चिंता नाही आम्हाता मनमुनि चिंता होय तैसे केले भक्ति भावी होय तैसे केले भक्ति भावे होय तैसे केले भक्ति भावे भन बोरे चिंता भन बोरे चिंता नाही भन बोरे चिंता
नभ्यो गर्भवासा जन्म घेने नभ्यो गर्भवासा जन्म घेने नभ्यो गर्भवासा जन्म घेता गमधने सा लभ्यो गर्भवासा जन्म घेता जन्म घेता जन्म घेता लभ्यो गर्भवासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता गर्भवासा जन्म घेता नभ्यो गर्भवासा जन्म घेता गमधनि धनि धनि सा धनि धनि सा गनि सा गमधनि सा गमधनि सा धनि मद गमधनि धनि धनि सा गमधनि धनि धनि सा नगर्वासा नभ्यो गर्भवासा नभ्यो गर्भवासा
सानी सानी सा सानी दा ग ग ग ग ग दा नि सा नि दा नि सा 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 सानी सा सानी सानी सा सानी दा ग ग ग ग दा नि सा नि दा नि सा सा सानी सा सानी सानी सा सानी दा ग ग ग ग दा नि सा नि दा नि सा सा ग म दा नि सा नि दा नि सा सा ग म दा नि सा नि दा नि सा ग म दा नि सा नि दा नि सा नभ्यो गर्भवासा जन्म घेदा नभ्यो गर्भवास जन्म घेदा मनवुन चिंता मनवुनि चिंता नाही आम्हास चिंता मनवुनि चिंता मनवुनि चिंता विठ्ठल 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 कुंडलिका वरदे आर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत बहिणाबाई महाराज की जय संत शंकर स्वामी महाराज की जय विठ्ठल 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 चांगले भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनवुनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगो सर्व काळ सर्व सुखी मनवुनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबित इरा मनवुनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता विठ्ठल 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 समचरण सौजम सांद्रनीलांबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरी चरा संतसिया दूसरी चरा संतसिया चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुदिक प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हे करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा तरी करुणा करा दयाळा करुणा दयाळा हे करुणा दयाळा तुझा लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा तरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालं कृतं साधु संन्यास योगं मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरिजि ब्रह्मस्वरूपं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयांची किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता श्री संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी हे करी दंडवत साष्टांग हे हरी दंडवत साष्टांग हे हरी दंडवत संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची माता जन्मावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे हरी दंडवत साष्टांग हे हरी दंडवत जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबरा यांचा महत्वाचा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंगातील 4ही चरणाचा सरळ अर्थ असा आहे. जगद्गुरु श्री तुकोबरा भगवान श्री परमात्म्याची अनन्य भक्ती केल्यानंतर त्या भक्तीच्या द्वारा प्राप्त झाली स्थिती
त्या स्थितीचं वर्णन महाराज या अभंगामध्ये करतात. पैकी कोणाची भक्ती केली आणि त्या भक्तीतून काय अवस्था प्राप्त झाली असं चिंतन महाराज या अभंगामध्ये प्रकट करतात. महाराज म्हणतात, ज्याची भक्ती आम्ही केली तो परब्रह्म परमात्मा भोळा आहे, भाविक हे, जुनाट आणि चांगला आहे. असा भोळा, भाविक, जुनाट, चांगला असा भगवान परमात्मा आम्ही भक्तांनी त्याला जसं बनवलं तसा तो होतो. या अभंगाचं पहिलं चरण. जसा बनवला तसा होऊन करतो काय? महाराज म्हणतात, आमच्या जीवनातल्या चिंता आणि गर्भवासातली भीती तो परब्रह्म परमात्मा जसा होऊन तसा हरण करतो. अभंगाचं दुसरं चरण. मग महाराजाला बुद्धिवाद्यांनी प्रश्न केला की महाराज, तुम्हाला चिंता नाही, तुम्हाला भीती नाही, याचा अर्थ असा की तुमचं जीवन निश्चिंत आणि निर्भय झालं. मग निश्चिंत आणि निर्भय झाले तुम्ही संत, आता या मृत्यू लोकांमध्ये काय करणार? तेव्हा महाराज म्हणतात, निश्चिंत आणि निर्भय झाले आम्ही, आमच्या मनाला वाटेल तेव्हा या मृत्यू लोकांमध्ये येणार, भक्तीचा डांगवरा पिटवणार आणि सर्व सुखाचा सर्व काळ उपभोग घेणार. अभंगाचं तिसरं चरण. आणि हे सगळं शक्य होतं कसं? तर महाराज म्हणतात, भक्तीची परिसीमा झाली आहे, भक्ती सिद्ध झाली आहे, अगदी टोकाला जाऊन भक्ती पोहोचली आहे, त्याच्या योगानं देव प्राप्त झालाय. आणि त्या देवाच्या जीवनामध्ये इतका दृढतम संघ झाला, इतका दृढतम संघ झाला की देव आम्हाला ना आम्ही देवाला आता पाव शकंद सुद्धा विसरत नाही. नाही विसंबित येरा मनवुनी चिंता नाही आम्हा दासा, न भिऊ गर्भवासा जन्म गीता. विठाल विठाल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आपल्या या पवित्र पावन भूमीमध्ये संपन्न होत असलेला श्री संत बहिणाबाई संगीत विद्यालयाचा 22वा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनानिमित्त चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि गुरुपूजन सोहळा, या ठिकाणी महाराजांनी मला संधी दिली त्याबद्दल महाराजांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. महाराजांनी दिलेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्व भाविक भक्तांचा झालेला दर्शनाचा योग आहे. त्या निमित्ताने ही सेवा 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आता 3ऱ्या दिवसाची सेवा म्हटल्यावर 3रा, पुढच्या वर्षी 20रा सकाळच्या सत्राची 3ऱ्या दिवसाची सकाळची सेवा ती माझ्याकडे आलेली आहे. आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी आपण हा भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या निमित्त या ठिकाणी सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्व संस्थेतले आजी माजी विद्यार्थी, या ठिकाणी आता ज्यांनी अशी गोड चाल गायली ते आमचे जिवलग मित्र संगीत विशारद, संगीत अलंकार, हरिभक्तपरायण प्रशांत महाराज इंगळे, या ठिकाणी ते आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागं जे चाल गायली आमचे जिवलग मित्र संतोष महाराज धोडे सर, या ठिकाणी आले, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आमचे संस्थेचे माजी विद्यार्थी तुकाराम महाराज वाळकी ते आले, त्यांनाही धन्यवाद. ते मोडलेच होते मला, तुम्ही आता पाहतो म्हणजे तुम्हाला वाटतं की कसं काय तर महाराज आले त्यांनी मला थोडा दाखवला, थोडा रोहित महाराज तुमच्या गैरहजेरीला आहे की नाही. त्यानंतर तुकाराम महाराज आहे, अरुण महाराज आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याबरोबर सचिन महाराज काळे आमचे जिवलग मित्र ते पण, त्याबरोबर गोपाल महाराज आहेत. त्यानंतर आळंदीहून आलेले श्याम महाराज काळे, मी नाव ऐकून बाबा तुमचं दर्शन झालं, धन्यवाद. बाबा बी या ठिकाणी आले. त्याचबरोबर सर्व आमचे मित्रमंडळी आहेत, विनेकरी बाबा आहेत, चौदार बाबा आहेत, आणि ज्यांचं पाहून आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करतो ते आमचे रामभाऊ महाराज, धन्यवाद तुम्ही आले. हो, या ठिकाणी नेहमी आम्ही त्यांच्या वैजापूरमध्ये कीर्तनाला असतो, आम्ही त्यांच्या नेहमी. दादा बी आहे, चंद्रभान दादाच्याकडे धन्यवाद तुम्हाला बाबा. या ठिकाणी सर्वांचंच नामनिर्देश घेणं शक्य नाही, सर्वांचा नामनिर्देश या ठिकाणी आहेत. सर्व ज्या ठिकाणी जिवलग मित्र आहेत, काशीनाथ महाराज आहेत, बरेच या ठिकाणी आहेत, सर्वांचं नामनिर्देश घेणं शक्य नाही. या ठिकाणी माझी आई पण या ठिकाणी आलेली आहे, आईच्या चरणी दंडवत करतो आणि शिवेला
सुरुवात करू. विठाला विठाला या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. हिलालपूरचे बोर्डे पाटील लक्ष्मण भाऊ या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद. हा मुलगा दोघं ओळखूच येत नाहीत मला अजून अजून आता 20-25 वर्ष पाहतो मी त्यांना, पण काही ओळखू येत नाही बहुतेक. या ठिकाणी आहेत, त्यांना धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि त्याचबरोबर आता आमचे जीवलग मित्र या ठिकाणी यूट्यूब चॅनलचे सर्वा अरुण भाऊ रोटी दास माऊलीचा यूट्यूब चॅनल, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सर्वांचं या ठिकाणी आणि शिवेकर्ते ओळखतो. विठाला विठाला झटका दाखवले ना आपल्याला, असं होतं ते. रोहित महाराज, हा रोहित महाराज, ते आम्ही बरेच कार्यक्रमाला असतो सर कुठं. रोहित महाराज राहिले विसरून, तेच म्हणलं कसं काय असं व्हायलंय. रोहित महाराज आहेत आमचे, महाराजांचे भाषा आहेत. या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमामध्ये अवश्य तन मन धनाने सहकार्य करायचं आहे. हा उत्सव आपणा सर्वांचा आहे. या उत्सवामध्ये आपण जशी योग्य वाटेल त्या याने सेवा करायची आहे. आणि या सप्त्यामध्ये असं काही कोणी मनात आणायचं नाही, काही महाराज हे उत्सव करतात, काही पोट पाण्याचे धंदे करतात, असं नाही मनात आणायचं. असा संशय तुमच्या मनात निर्माण झाला त्या क्षणी तुमच्या जीवनामध्ये पाप घडले. मी नाही बोलत, माऊली ज्ञानोबरांची ओवी आहे. म्हणून संशयाहुनी थोर अनेक नाही पाप घोर, हा विनाशाची वागूर प्राणियासी. संतांचं हे कार्यच असतं, आपणही करतात आणि जगाकडूनही करून घेतात, म्हणून तर याला पुरुषार्थ म्हटलं जातं. ना तर काय बायका पोरं करणं हे पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ काय? माऊली ज्ञानोबरांची ओवी दादा, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपले हाती रिघाला भक्ती पण ती जगा देतो. हे आपल्याकडून करून घ्यायचं, ह्याच निमित्ताने ही सेवा असते. जय ज्याचे जेवण जय जेवण जेवण जे जाचे जेवण जेवण जे जाते जेवण जय ज्याचे जेवण जेवण जय ज्याचे जेवण जेवण जे जाते जेवण जे जाते सहकार्य करायचं आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न करायचं आहे. आणि ही संधी एकदा असते. आता एकदा वेळ निघून गेली पुन्हा वेळ. आता आपण म्हातारी झालो, सगळं आपल्या पोराच्या हातात आलं आणि मग आपण करायचं अन्नदान करायचं नाही, ही वेळ नाही. कधी नाही आलो तुझी या कथा कीर्तनाला, कधी नाही आलो तुझी या कथा कीर्तनाला, कधी नाही हातुनी माझ्या दान धर्म झाला, कधी नाही हातुनी माझ्या दान धर्म झाला. म्हणून या ठिकाणी एकदा वेळ निघून गेली की पुन्हा येत नाही. म्हणून आपल्या सोयीच्छेने जेवढं करता येईल तेवढं करायचं. नसेल कोणात जास्ती देण्याची इच्छा कमीत कमी देऊ नका. पण जो कोणी देत असेल, जो कोणी अन्नदान करीत असेल, जो कोणी वर्गणी देत असेल, तरी त्यांना कमीत कमी अडचण येऊ नका.
तुम्हाला चांगल्या सत्कर्मामध्ये सहभागी होता येत असेल हे तुमचं सद्भाग्य आहे, पण तुम्हाला या कार्यक्रमामध्ये जर नसतं सहभागी व्हायचं तर नका हो, पण कमीत केला त्याला आड येऊ नका. तुका म्हणे सत्य कर्माभावे साय घातलिया भय नरका जाणे. म्हणून या ठिकाणी मोठा उत्सव या ठिकाणी आहे. या उत्सवामध्ये आजचे जे सर्व दानशूर असतील 8 दिवसाचे पूर्ण जे काय असतील सर्वांचा या ठिकाणी मी सांगतो, तुमचा तर उद्धार झाल्याशिवाय राहणारच नाही महाराज, यात शंकाच नाही. पण तुमच्या कुळासही तुमचा उद्धार आहे. हो, एक अशी तरी दिले अन्न होय कोटी कुळांचे उद्धरण. तुमचा तर उद्धार झाल्याच आहे, पण तुमच्या कुळासही तुमचा उद्धार आहे. या ठिकाणी आजचे जे असतील सकाळचे जे नाश्तावले असतील श्री ताराचंद्र फकीरा जाधव सफियाबादवाडी आहे, त्या ठिकाणी श्री दत्तूभाऊ कुमावत खरच यांचा सकाळी फराळाचं झालेले आहे. त्याचबरोबर आताचे जे दुपारचे कार्यक्रम झाल्याच्या नंतर जे काही अन्नदाते आहेत ते आमचे मित्र आबासाहेब भाऊसाहेब पाटील जाधव कृष्णा अग्रो सर्व्हिसेस शिवूर आमचे जुने मित्र आहेत ते. आणि या ठिकाणी संध्याकाळचं जे आहे शिवाजी रामराव डांगे लोणी, श्री भाऊसाहेब चांगदेव गायकी भिवगाव, श्री राजेंद्र लक्ष्मण घोडके शिवोर या सर्व अन्नदात्याचा मनापासून मी धन्यवाद करतो आणि सेवे करतो. बोलतो विठाल 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 आपण जगाकडे जर दृष्टिक्षेप केला तर जगामध्ये 3 प्रकार आहेत. याला जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे. प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन तुका म्हणे गेले जन तुका म्हणे गेले जन तुका म्हणे गेले जन तुका म्हणे गेले जन. हो प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले जन तुका म्हणे गेले जन तुका म्हणे गेले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. आपण जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण पाहिले. आता आपण काय करू, श्रीमद भगवद्गीतेचे प्रमाण पाहू. श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये दादा 13व्या क्रमांकाचा श्लोक आहे. त्यामध्ये भगवान अर्जुनाच्या निमित्ताने बोलताना म्हटले, अर्जुना हे जगत त्रिगुणापासून निर्माण झाले. त्रिभिर्गुणमैर भावे रेभि सर्वमिदम जगत मोहितम नाभिजानाति मामे परमव्ययम. हे जगत त्रिगुणापासून निर्माण झाले, सत्वरजतमापासून निर्माण झालेल्या सृष्टीमध्ये वावरत असताना ज्याच्या वृत्तीमध्ये तमोगुणाचं प्राबल्य अधिक आहे त्याला तमोगुणाचे प्रधान विषय आवडतात, आणि ज्याच्या वृत्तीमध्ये सत्वाचं प्राबल्य अधिक आहे त्याला सत्वप्रधान विषय आवडतात, आणि ज्याच्या वृत्तीमध्ये रजोगुणाचं प्राबल्य अधिक आहे त्याला रजोगुणाचे प्रधान विषय आवडतात. विठाला 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 विठाल विठाल एकंदरीत त्या 3 प्रकारचं चिंतन असं आहे. जगतातला एक वर्ग असा आहे तो देवाची भक्तीच करत नाही. एक वर्ग असा आहे तो भक्ती करून मुक्त झालाय, मुक्त या अवस्थेला पोहोचलाय. या ठिकाणी जो भक्तीच करत नाही आपल्याला त्याचा विचार करायचा नाही दादा. जो अहोरात्र भक्ती करतोय, भक्ती करून मुक्कामाला पोहोचलाय, आपल्या या ठिकाणी त्यांचा विचार करायचा नाही. पण एक वर्ग असा आहे तो अहोरात्र भक्ती करतो, अहोरात्र भक्ती करतो, पण भक्ती करून सुद्धा प्राप्ती वाचवून जीवन जगतो. मग याची भक्ती, याची क्रिया कुठे चुकते आपल्याला विचार करावा लागेल त्याचा. मग जो भक्तीच करत नाही तुम्ही त्याचा विचार करू नका. करून मुक्कामाला पोहोचलाय तुम्ही त्याचा विचार करू नका, आहे की नाही. याचा विचार करू नका आणि त्याचा विचार करू नका. पण जे अहोरात्र भक्ती करतात, अहोरात्र भक्ती करतात, पण भक्ती करून सुद्धा प्राप्ती वाचवून जीवन जगतात, मग याची भक्ती, याची क्रिया कुठे चुकते आपल्याला विचार करावा लागेल त्याचा. वर्म चुकलिया नोहेची तो देव अहोरात्र भक्ती करतो, अहोरात्र भक्ती करतो, पण भक्ती करून सुद्धा प्राप्ती वाचवून जीवन जगतो. मग याची भक्ती,
याची क्रिया कुठे चुकते आपल्याला विचार करावा लागेल त्याचा, आहे की नाही तर मग त्याच्याकरता अगदी सोपं उदाहरण पहा. जो नावेतच बसला नाही तुम्ही त्याचा विचार करू नका. बसून पलकडच्या तीराला पोहोचलाय तुम्ही त्याचा विचार करू नका. पण पलीकडे जाण्यासाठी सकाळी 6चा नावेत बसला, दुपारचे 12 वाजेपर्यंत वल्ला मारतोय, थकून गेलाय, घामाघूम झाला, एवढे वल्ले मारले तरी ना हातभरी पुढे सरकत नाही. कुठे गुतली? आता तो विचार करायला की नाही. अजून सांगतो, जो सदाचाच पास आहे तुम्ही त्याचा विचार करू नका. जो कायमचा नापास आहे तुम्ही त्याचा विचार करू नका. पण जो पास होण्याकरता शाळेत जातो, अभ्यास करतो, गृहपाठ करतो, वर्गपाठ करतो, पुरवण्या जोडून 3 तास पेपर लिहितो, तरी रिजल्ट आणायला गेला 1 मेला, फसला, नापास. याचा अभ्यास कुठे चुकला? आता तो विचार कराल की नाहीच का? चालते. अजून एक सांगतो, तुम्ही जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत सांगतच राहतो मी. एक जण रोग झालाय, काही आजार झालाय, त्याला बरं वाटतं म्हणून तो डॉक्टरकडे जातो, पथ्य पाळतो, औषध घेतो, 6 महिने झाली ट्रीटमेंट चालती तरी त्याला थोडाही गुन्हा यायला तयार नाही. मग याची ट्रीटमेंट कुठे चुकली? आता तो विचार कराल की नाही? आता तो म्हणा ना, इकडं घासा वाडा पडा माझा. विचार का करावा? तर विचार केल्यानंतर चुका सापडतात, विचार केल्यानंतर दोष निदर्शन येतात आणि ते दोष बाजूला करून एकदा मार्ग निर्दुष्ट झाला मग साध्यापर्यंत पोहोचायला अगदी बरं पडतं. अहो सकाळी 6च्या नावेत बसले, दुपारचे 12 वाजेपर्यंत वल्ला मारतोय, थकून गेलाय, घामाघूम झाला, एवढे वल्ले मारले तरी ना हातभरी पुढे सरकत नाही. कुठे गुतली? अहो बराच विचार केल्यानंतर लक्षात आलं खुंट्याला बांधलेली सोडीच नाही. कशी पुढे जाईल? म्हणजे दोषच ना. जो नेहमी अभ्यास करतोय, जसा पाहिजे तसा त्याला कोणचा प्रश्न विचारा लगेच सांगतो. परीक्षेला गेला नापास का होतो? त्याच्यानंतर पेपर तपासले, पेपर लिहितो असा, काढतो मारतून लिहितो गणपती, असं काय अक्षर तर चांगलं पाहिजे ना, तेव्हा तो पास होईल. एक जण रोग झालाय, काय आजार झालाय, त्याला बरं वाटतं मग तो डॉक्टरकडे जातो, पथ्य पाळतो, औषध घेतो, 6 महिने झाले, गुण काय येत नाही. मग आपले दादासारखे महाराजसारखे 2-4 जण उठले, त्याला भेटायला गेले. त्याला विचारलं, माधू कोणत्या डॉक्टरची ट्रीटमेंट रे? म्हटले अमक्या डॉक्टरची. काय औषध दिलं? याने त्या सगळ्या पुढे वाचल्या, हे औषध दिलं. म्हणजे घ्यायचं कसं काय? डॉक्टरनं सांगितलं, म्हटले ग्लासभर दूध घ्या, त्यात एक पुडी टाकत जा, चमच्याने हलवा आणि पिऊन घेत जा, म्हणजे तुम्हाला अगदी बरं वाटेल. म्हटलं मग तू कसं काय पितो? तू म्हणे मी तसाच पितो, पण त्यात जरा घोटाळा होतो. काय घोटाळा? तो म्हटला दुधाचा ग्लास भरून घेतला, एकदा ती पुडी त्या दुधात टाकली, त्या पुडीतलं औषध अर्ध्या पाऊण तासाने विरळतं, पण त्यावर जो बांधलेला पुडीचा कागद आहे किती तास हलवा तशाला तासाच विरळतच नाही. तो म्हटला उद्या डॉक्टर जाऊन तेच सांगणार आहे, औषध कोणचंही द्या आणि कसंही द्या, पण कागद जरा पातळ वापरीत जा. अचानक सायकलच लक्षात आलं, बोलला बादली कागदाची पुडी सोडतच नाही, तशी त्या दुधात टाकतो, हलवतो आणि तशीच पिऊन घेतो, तशीच सकाळी. गुण येणार कसं? तसं बुवासाहेब समाजाचा एक वर्ग आहे, अहोरात्र भक्ती करतो, पण भक्ती करून सुद्धा प्राप्ती वाचून जीवन जगतो. मग याची भक्ती कुठे चुकते? अशा लोकांकडे लक्ष गेलं आमच्या जगद्गुरु तुकोबा यांचं. महाराज त्या मंडळीकडे जाऊन पोहोचले. महाराज म्हटले, तुम्ही भक्ती करता, तुमचे चेहरे असे सुकलेले का? काय झालंय तुम्हाला? फोडीली गोवारी तैसी दिसे तोंडावरी, तैसे दिसे तोंडावरी, ए फोडीली गोवारी तैसे दिसे तोंडावरी, तैसे दिसे तोंडावरी, तैसे दिसे तोंडावरी. फोडीली गोवारी तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी. फोडीली गोवारी तैसे दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे फोडीली गौरी तैसी दिसे तोंडावरी. कारण बुवासाहेब रंगात रंगला, जो भगवंताचा भक्त आहे ना त्याचा चेहरा म्हटला ना बुवासाहेब नुकताच उमलेल्या फुलासारखा, प्रसन्न, प्रफुल्ल, टविटवीतच दिसणार. तुम्हाला कधी आता अनुभव येईल, तुम्ही कधी वैजापूरला, कधी संभाजीनगरला, कोणत्याही जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी पहा, 1000 बस स्टँडवरती 1000 बाकीचे उभे असू द्या आणि एक कीर्तनकार उभा असू द्या, पाहताना तुम्हाला फरकच जाणवणार.
कीर्तनकाराचं तुम्हाला प्रसन्नच दिसणार, प्रफुल्लत दिसणार. का बरं? आता याच्यातले काही डोकेबाज असे म्हणतील तुम्हाला चांगलं चांगलं खायला भेटतं. पण खाण्याचा प्रकार नाही. मी नेहमी सांगत असतो, पहा तुमच्या लेकरांना तुम्ही हिवाळ्यामध्ये 4 महिने खारी खोबरं बदामाचा खुराक खाऊ घाला. 4 महिने खारी खोबरं बदाम पिस्ता काय जे असेल ते, आता नावं एवढे माहीत नाहीत ना, काय जे असेल ते खाऊ घाला. आणि 4 महिने तुमच्या पोरेस तोंड पहा आणि आमच्या पोरेस तोंड पहा. आमच्या म्हणजे महाराज संस्थेतल्या नतियाला माझ्या घरी वैजापूरला मधुगुरचे तुकडे 2-2 दिवसाचे सकाळच्या भाकरी संध्याकाळी पाण्याबरोबर मीठ मिरची कालून खाणारे त्यांचे चेहरे पहा तरी सुद्धा ते प्रसन्न दिसणार. सदा नाम घोष, सदा नाम घोष घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख न्यालो, सर्व अलंकार, आनंद निर्भर फुलताचे सदा समाधान. तेने सदा समाधान. सर्व सुख सर्व अलंकार, आनंद निर्भर फुलतास फुलतास. तेने सदा चित्ता समाधान. भक्तीचं तेज आहे. हा त्या निराश चेहऱ्यावर ते वसुंडून वाहत आहे. भाव असा आहे, खरा भक्तीच्या रंगात रंगलेला जो भगवंताचा भक्त आहे त्याचा चेहरा प्रसन्न दिसतो, प्रफुल्ल दिसतो. महाराज म्हटले तुम्ही भक्ती करता, सुटक्यासारखं तोंड तुमचे. हा काय झालं काय तुम्हाला? कोणाची भक्ती करता? मग आपण ज्या ज्या देवदेवताची भक्ती करतो या मंडळीने त्या त्या देवदेवतेच्या आधी तुकोबरांच्या पुढे सांगायला सुरुवात केली. त्यातला एक जण म्हटला, महाराज आई भवानी थोर जाणुनी तुझुम्या उपासिले वो, हाती परडी देऊनी तिने मज भिकीशी लाविले वो, कुळा पांगळा करून आपणा जवळी बैसविले वो, उदो असतुचे भरे फिर घर घरी भूतवावरी, व्यर्थशी न वाटला व्यर्थशी न वाटला तुझम्या फुलवारा बांधिला. तो म्हटला, महाराज मी आईची भक्ती केली, आईला भजायला गेलो तर आईला असं वाटलं बरं आहे, चांगलं आहे, तर न बांड आहे, धड धाकट आहे. तिने परडी माझ्या हातात दिली आणि म्हणे जोगाव मागून आण. मी गेलो, मी असा येडबाबू, मी काय केलं, शेडजी भटजी असे मोठमोठे घरं मागितली आणि याच्यामुळे आईला असं वाटलं हे बरं आहे, चांगलं आहे, चांगला गरम गरम माल मागून आणतंय, बऱ्याच्या सोबत चमचमीत खायला मिळतंय. मग आता हे पळलं नाही पाहिजे, मग काय करावं, खरूज नाईटा करून खुळा पांगळा करून कायमचं तिथेच ठेवलं. दुसऱ्याला विचारले, काय तू काय केलंस? तो म्हटला, महाराज मुंजा बासी डाक घालून मेसाई आळविली वो, त्रिगुणाची ती वही करून त्यावरी बैसविली वो, धूपदीप नैवेद्य दावणी पंचारेती केली वो, तिने मज नाडिले दुःख भोगिले सुख नाशिले, मग मी अडकलून दिले तिला वो. अभंग मोठा आहे हा, अभंग 9-10 चरणाचा अभंग दादा. त्याच अभंगामध्ये पुढं असं म्हटलं आहे, 2, 3, 5, 10 असं नाही, ऐशी दैवते केली अनंते, नवस बहु फेडिले वो, परते फलकट झाले शेवटी, गळा पुल्या येऊन पडली हो. महाराज अशा देवदेवताची तयार केली पण भक्ती काहीच झाली नाही, काय करावं, प्राप्ती काहीच झाली नाही. मग महाराजांनी चिंतन करून सांगितलं, इथे चुकला तुम्ही. काय चुकलं? 1 मिनिट आहे का, अपूर्ण असणाऱ्या जीवाला पूर्ण काम होण्याकरता भक्ती हा नियत आणि सुलभ असं एकमेव उपाय. अपूर्ण आणि पूर्ण होण्याकरता भक्ती करावी, जरूर करावी, पण ती परिपूर्णतम परमात्म्याची करावी. कारण असा होतो, भक्ती करणारा भक्त ही अपूर्ण आणि ज्या देवाची भक्ती सुरू आहे तो देवही अपूर्ण. मग अपूर्ण उठला आणि अपूर्णाकडे मागत सुटला तर हा अपूर्ण त्या अपूर्णाला काय देणार आहे? अपूर्ण अधिक अपूर्ण काय होणार आहे? का रोज महाराज पूर्ण होणार आहे? सगळं अपूर्ण. अपूर्णच का असतो ना, मूर्ख अधिक मूर्ख म्हणजे शहाणा नाही ना, अंधार अधिक अंधार म्हणजे प्रकाश असं नाही ना. ओ अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे अपूर्णच राहणार, ते पूर्ण सिनले ते गेले सिनली सिनली आपासी, सिनले ते गेले सिनली आपासी, सिनले ते
कसं आम्ही संसार सुटून लगेच कामाला लागलो, भर शाही भर पकवास भर हे करीत असलो आम्ही. तिकडे जास्त चिंतन करायला वेळ नाही ना. असं बाबाने प्रमाण दिले. भक्ती करताना परिपूर्णतम परमात्म्याची करावी. महाराज म्हणतात तुम्ही ज्या देवी देवतांना बसता ते दैवत स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याला पिडतात, ते तुम्हाला काय देतील? आपुले इच्छे आणि कपिडी देईल बराडी देईल बराडी ही आली तयाची गोडी अल्पबुद्धी द्याधोरा अल्परोगाची बुद्धी आधोरा दयाची जोडी अल्परोगाची बुद्धी आधी हे मुले इच्छे आणि कपिडी काय देईल बराडी कळोई आली तयाची गोडी अल्पबुद्धी ओकडी अधीरा देईल बराडी कळोई आली तयाची गोडी अल्पबुद्धी बुद्धी अधीरा आपुले इच्छे आणि कापिडी काय ते देईल बराडी कळू आली तयाची जोडी अल्प रोकडी बुद्धिया भेरा. महाराज म्हटले तुम्ही यांची भक्ती करताना ते दैव स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याला पिडतात, ते तुम्हाला काय देतील? काय देईल ते मंगळ सदा खाय अमंगळ सदा खाय अमंगळ सदा खाय अमंगळ सदा खाय अमंगळ खाय अमंगळ सदा खाय अमंगळ. ते तुम्हाला काय देतील? हा, त्यातलं एकाने महाराजांना धाडस करून विचारलं तो कोबर आहे, तुम्ही यांची भक्ती करत नाही. महाराज म्हटले रे बाबा यांची भक्ती करून कोण टाइमपास करीन? ते देव कसे आहेत? कसे आहेत? शेंदारी हेंदारी दैवते शेंदरी हे दारी दैवते कोणती पूजिती भूते खेते कोणी भूते खेते आपल्या पोटाची रडते फुल्या पोटाची नांदते मागती सीते अवतार मागती सीते अवतार शेंदारी हेंदारी दैवते कोणती पूजी भूती खेते आपुल्या पोटासी रडते मागती सीते अवदान शेंदरी हेंदारी दैवते शेंदरी हेंदारी दैवते. महाराज म्हटले ते स्वतःची इच्छा पूर्ण करणे दुसऱ्याला पिडतात, ते तुम्हाला काय देतील? महाराजांनी प्रमाण दिल्याच्या नंतर महाराज समोरच्या माणसाला आतापर्यंत त्याची सहनशीलता संपली. ते म्हटले महाराज आतापर्यंत तुम्ही आमच्या देवाचं खंडन केलंय, आमचा देव शेंद्रे आहे हेंद्रे आहे आम्ही ऐकून घेऊ राहिलो, तुम्ही काही सांगू राहिली. आम्ही ऐकून घेऊ तुम्ही, पण महाराज आता एक शब्द देखील पुढे बोलायचं नाही. आतापर्यंत आमच्या देवाचं खंडन केलं तुम्ही. आमचा देव शेंद्रे आहे हेंद्रे आहे अल्पज्ञ जसा असेल तसा, पण तुमचा देव कसा ते सांगा. आता आमच्या उपाशीत पार विटंबना केली तुम्ही. आमचा उपाशी परमात्मा पार विटंबना केली मी तुम्ही, पण आता तुमचा देव कसा ते सांगा. याला शास्त्रामध्ये खंडन मंडन म्हणतात. दादा आतापर्यंत आमच्या देवाचं खंडन केलं तुम्ही, आमचा देव अल्पज्ञ आहे बराडी आहे आमका टमका जसा असेल तसा, पण तुमचा देव कसा आहे ते सांगा म्हणजे मंडन करा. आणि असंच नाही, ज्याला खंडन करायचं असेल त्याला मंडनाचं ज्ञान अनुभव लागतो तेव्हाच खंडन करायचं. ना तर चुको ना तर होको तोंड मारणे नाही, मौनम सर्वार्थ साधन. आहे की नाही? आता हे पहा रोहित महाराज किती मस्त पकवाज वाजला आतापर्यंत, थोडं मला दिले ते ना डोक्या पण मस्त वाजवला आहे की नाही. पण त्याने आता शेवटी किती गोड वाजवला आतापर्यंत, एकदम कीर्तन रंगात आणलं आणि एकदम काय मला सणक आली. मी म्हटलं महाराज तुमचं पकवाज वाजवणं चुकलं. आता एवढ्या मंडळीमध्ये त्यांचा अपमान झाला, त्यांनी तर जाऊ दे धायडे महाराज जर आपले थोडे मोठे केला असेल पण ते राहत नाही, अपमान झाले राहत नाही. ते म्हटले धायडे महाराज माझं पकवाज वाजवून चुकलं. म्हटलं हो हो तुमचं पकवाज वाजवून चुकलंय. मग ते म्हटले एक काम करा
जिथं चुकलं का ते थोडं वाजून दाखवता का? तर मला काय येतंय हा ऐक नाही असं ऐक नाही. आता जाऊ आपल्या संसारिक माणसाचा नित्याचा अनुभव आहे. आपण एक जण सकाळी 6ला उठला, आंघोळ वगैरे केली, चहा वगैरे पिला, सायकलीवर बसला, इथून आपले 10-20 किलोमीटर राजा परिसरात 7-8 गावाला जाऊन आला. सकाळी 6चा गेलेला, 1 कप चहाचा पिलेला, कुठं पाणी सुद्धा पिलेलं नाही. चैत्राचा महिना, दुपारचा 1:30 वाजला, सूर्य असा तळपळत होता, अंगातून घाम घाम निघत होता, तरी सुद्धा 5-25 किलोमीटर त्याचा दौरा करून घरी आला. घरी आला, सायकल वाट्याला लावली, पटकन घरामध्ये गेला, फॅनचं बटन काढलं, कपडे बिपडे काढले, असे अडकून ठेवले, बाथरूममध्ये हातपाय धुवायला गेला. तोपर्यंत त्या बाईनं काय केलं, जेवणाचं ताट वाढलं. ती बाई बी ताटाजवळ बसली. तिला असं वाटलं आपल्या हातची भाजी खातील, आपल्या हातचा स्वयंपाक खातील, तेवढंच समाधान, दुसरं काय असतं प्रपंच. हां, पण हे कसलं वैतागलं गिऱ्हाईक हो. पहिला घास तोंडात घातला, जे तोंड वाकडं तिकडे केलं, तो म्हटलं आज भाजी जमली. पण आता तरी खावं नाही गपची. दुसऱ्या घासाला म्हणे भाजीच बिघडली. बाईचं टेम्परे 7च्या पुढे गेलं महाराज, बायाला नाही सण होते गोष्टी. तिसऱ्या घासाला तरी त्यांनी गपची बसव का नाही. तिसऱ्या घासाला म्हणे भाजीच बिघडी, काय चव आहे का भाजी. मग बाईचं टेम्परेचर महाराज 9च्या पुढे गेलं. बाई उठल्या, दन 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 पाया त्या किचन रूम मध्ये गेल्या. गॅसवरचं भाजीचं पातेलं उचललं, याच्या पुढे नेऊन हाय की नाही आजकाल भारी की नाही. ती म्हटली भाजी बिघडी, भाजी बिघडी, भाजी बिघडी, करून टाकतात थोडी. मला काय येतंय, गपचिप खाय. किती सोपं आहे. भाजी जमली हे म्हणणं सोपं आहे, पण जाणाला अवघड आहे बुवा. भाजी जमली नाही म्हणजे काय बिघड सांगता येईल का. मीठ कमी पडलं का म्हणजे आळणी लागते का, मीठ जास्त पडलं का म्हणजे खरट लागते का, फोडणी करची झाली का म्हणजे जिरे टाकले नाही का, मोहरी टाकली नाही का, कढीपत्ता टाकला नाही का, लसूण टाकला नाही का, कांदा टाकला नाही का, आणि याच्यात तुला काही कळत आहे का. तो म्हटला नाही ना. अरे मग खाय ना. बरे नाही हा, म्हणजे मनाला सोपं आहे पण जाणाला अवघड आहे. तसं महाराज आतापर्यंत आमच्या देवाचं खंडन केलं तुम्ही. आमचा देव शेंद्रे आहे, हेंद्रे आहे, अल्पज्ञ आहे, ठीक आहे, जसा असेल तसा, पण तुमचा देव कसं ते सांगा. भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले,
अभंगावर अजून बरंच. आता मी इतकं वेळ त्याचं खंडन केलंय, इतका देव कसा आहे ते सांगितलंय, मग आपलं बी थोडं रंगून सांगावं लागेल ना, आहे की नाही. महाराज आमचा उपाशी, महाराज म्हटले तुमचा देव कसा आहे ते सांगा. महाराज म्हटले सांगतो ना. काय सांगतो हा ऐका. मग आमचा उपाशी परमात्मा तुमच्या उपाशी सारखा मुळीच नाही. तैसा नव्हे नारायण, तैसा नव्हे जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन, वंदू चरण त्याची सकळ, तैसा नव्हे नारायण, तैसा नव्हे नारायण. महाराज म्हटले नारायण तैसा नव्हे. मग नारायण तसा नाही, मग आहे तरी कसा. महाराज म्हटले जगव्यापक जनार्दन. महाराज म्हटले तुम्ही ज्याची भक्ती करता तो देव अल्पज्ञ आहे, अपूर्ण आहे, अल्पशक्तिमान आहे. तो भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये समर्थ नाही. ज्याची भक्ती आम्ही करतो तो ब्रह्म परमात्मा सर्वज्ञ आहे, सर्वांतर्यामी आहे. तो कर्तुम अकर्तुम सामर्थ्य संपन्न आहे. आणि याहीपेक्षा विशेष गोष्ट असा आहे तो परिपूर्णतम आहे. असंच वर्णन केलं नाही. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवहि एक कार्यार्थ समागत्यम कोटी कार्यंचकाराः. साक्षात परिपूर्णतेचा मूर्तिमंत पुतळा श्रीकृष्णच, म्हणून त्याला असं म्हटलंय श्रीकृष्णस्तु भगवान स्वयं. त्याच्यासारखा परिपूर्णतम एकही देव नाही. परिपूर्णतम म्हणजे काय तर एका कामाकरता येतो आणि कोट्यावधी काम करतो. हा परिपूर्णतम परमात्म्याचा आविष्कार आहे. तुम्हाला माहिती आहे कृष्ण अवतारामध्ये देवाने किती खोड्या केल्या, किती कामं केली सांगता येतील, सांगता येतील. अहो मला सांगणं शक्य नाही आणि तुम्हाला ऐकणं शक्य नाही. कस काय. अहो सर्व सांगण्याकरता मला माहीत पाहिजे, सर्व सांगू सर तुम्ही थांबले पाहिजे. सर्व सांगायला मला माहित नाही, सर्व सांगू सर तुम्ही थांबू शकत नाही. इतके कामं केली. अहो जेव्हा त्या गवळणी यशोदेकडे उठून एक एक घरांना सांगू लागल्या, शेवटी त्या गवळणी थकल्या. त्या गवळणी म्हटल्या बाई याच्या खोड्या इतक्या आहेत की सांगता सांगता आमचं आयुष्य संपेल आणि ऐकता ऐकता तुझं आयुष्य संपेल. याच्या खोड्या किती सांगू, महिपत्र सिंधू आटे, लाडका काना बाई तुझा तुला गोड वाटे, लाडका काना बाई तुझा तुला गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू, महिपत्र सिंधू आटे, याच्या खोड्या किती सांगू, महिपत्र लड़का हो काना लड़का हो तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, तुलाच गोड.
खोड्याचं वर्णन करणं हे सर अपुरं पडलं ना. महिपत्र सिंधू अपुरं पडलं. अहो त्याच्या खोड्याचं वर्णन करण्याकरता पृथ्वीचा कागद, समुद्राची शाई केली, कल्पतरूची लेखणी केली आणि लिहिण्याकरता बसली अंगणवाडीची मास्तरी. मेळ बसल का? अहो लिहिण्याकरता बसवली विद्येची देवता सरस्वती माता. लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व कामं तदत्व कुकमानामिष पारम न याती. त्याच्या खोड्याचं वर्णन करण्याकरता विद्येची देवता सरस्वती माता सर्व काळ लिहिण्याकरता बसवली तरी सुद्धा त्याच्या खोड्याचं वर्णन होणार नाही, असा तो परिपूर्णतम आहे. मग ते लोक म्हटले, महाराज आमच्या लक्षात आलं, आतापर्यंत केलेली भक्ती व्यर्थ ठरली, तिला काही फळ आलं नाही, पण तुमचा परमात्मा सर्वज्ञ परिपूर्णतम, याच्यापेक्षा अजून काही विशेष सांगाल का? तो विशेष महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. भाविक हे जुना चांगले होय तैसे केले भक्ती भावी. महाराज म्हणतात, त्यांनी विचारलं, महाराजांनी सांगितलं. महाराज म्हटले तो भोळा आहे, भाविक हे जुनाट आणि चांगला आहे. आता काही काही ऐकणारचा गैरसमज होईल, काही काही म्हणतील घ्या, आपल्याला असं वाटलं यांचा देव लय विशेष असेल, पण काय विशेष सांगितला पहा, भोळा. कारण भोळ्या शब्दाचा सहजासहजी अर्थ जो लावला जातो, भोळा म्हणजे काय, पण महाराजांना तो अर्थला इथे लावायचा नाही. तुम्हाला सांगतो, बावळट या अर्थाने देवाला कोण भोळा म्हणाल? कोण म्हणाल? तुम्ही म्हणाल का? म्हणाल का? म्हणनच. तुम्हाला सांगतो, देवाला बावळट म्हणणं म्हणजे कसं आहे माहिती आहे का? भर दुपारी 12 वाजता सूर्यावर थुंकण्यासारखं. तुमच्या बघा लक्षात आलं तर, दुपारी 12 वाजता सूर्य कट राहतो. आता डोक्यावरच ना आपल्या, आता सूर्यावर थुंकायचं आहे आपल्याला, तोंड कुठं करावं लागणार आहे? कुठं करावं? वरती. आता सूर्यावर थुंकायचं आहे, आपला थुंका कुठं जाईल? सूर्याच्या पण कडे नाही ना, त्याच्या डबल स्पीडनं आपल्या तोंडावरती येणार. म्हणजे 12 वाजता सूर्यावर थुंकणं म्हणजे आपणच आपल्या तोंडावर थुंकून घेणं. तसं बावळट या अर्थाने देवाला भोळं म्हणणं म्हणजे आपणच आपला बावळटपणा सिद्ध करणं. महाराज म्हटले तशामधला भोळा नाही, मग तो विशेषणमधला भोळा आहे, तो चतुरांमधला भोळा आहे. तो चतुर आहे, चतुरांचा राजा आहे. नुसता राजा नाही, चतुरांचा शिरोमणी आहे. चतुराचा शिरोमणी गुण लावण्याची कहाणी, मुकुटा सकळा मनी धन्य तो ते विठोबा. चतुरा तो चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणे
मुकुट सकळा मनी धन्य तुची ठोबा. महाराज म्हटले तो चतुर आहे, चतुरांचा राजा आहे, चतुरांचा शिरोमणी. आता माणसामध्ये पण चतुर असतात, पण माणसामधल्या चतुराईला सापेक्ष भाव आहे. काय सापेक्षपणा आहे? समजा मी चतुर आहे, माझ्यापेक्षा रोहित महाराज चतुर, त्याच्यापेक्षा ते महाराज चतुर, त्याच्यापेक्षा ते चतुर, त्याच्यापेक्षा ते चतुर, असा सापेक्षपणा आहे. पण देवाच्या चतुराईमध्ये सापेक्षता नाही. त्याच्यासारखा चतुर कोणीच नाही. पहा, तुमच्या लक्षात असेल, स्वतःचं एक दृष्टांत सांगतो, चटकन लक्षात येईल. आपल्या देशाचे 10 कॅबिनेट मंत्री परदेशाच्या दौऱ्यावर गेले. आता इथून विमानतळावर आता दुसरीकडे कशाला पाठवायचं? अमेरिकेला पाठवू आहे की नाही? चांगला आहे इथं, कशाला परदेशात. मग आता इथून विमानतळावरती बसले, इथून आपल्या तिथल्या विमानतळावरती उतरले. आता तिथे सर्व मंत्री तिथले आले, यांचा शाल शिरपर पुष्प अर्धून सत्कार केला. आता मग तिथून गाड्या काढ्या, मंत्र्याच्या गेट हाऊसला आले. आता मंत्र्याच्या गेट हाऊसला त्या गाड्या पार्किंग झाल्या. आता हे प्रवासामधून चोरटून निघालेली, यांनी काय केलं, बाथरूममध्ये गेले, हातपाय तोंडगर धुतले, म्हणजे वास घेऊन जरा फ्रेश झाले. हातपाय तोंडगर धुतले, तोपर्यंत परदेशाच्या मंत्र्यांनी यांच्या नाश्त्याची सोय केली. नाश्त्याची सोय केली. मग आता लवकर पदार्थ होणार कोणचा असतो? महाराज कांदा पोहे, आज एकादशी नको जाऊ द्या, आहे की नाही? आता कांदा पोहे केले. मग आता कांदा पोहे खायला द्यायचे, पण कोणत्या डिशमध्ये द्यायचे? कारण मंत्री येत नव्हते, मंत्री येत नव्हते का दिसत, आता काय मंत्रीच नव्हते, कोणत्या डिशमध्ये द्याय? हां काय का ते काय कीर्तन का थोडेच आहेत, कोणच्या ताटली द्यायचं खायचं. आता ती जर्मन बी राहिली नाही. आता 25 पैसे डिश देणार म्हणतो महाराज, तुम्हीच खान तिकडंच फेका, आम्हाला उचलायचं ताना देऊ नका. आता ती काय ती कीर्तन कोणच्या ताटली द्यायचं बुवा? फार विचारानं ते असा निर्णय झाला, चांदीच्या डिशमध्ये सोन्याचे चमचे द्यायला खायचं ठरलं. दादा लक्षात राहू द्या, सोन्याच्या चमचा खायला द्यायचं ठरलं. त्याच्याबरोबर पोह्याबरोबर खायचं नाही, तसं पोह्याबरोबर चांदीच्या डिशमध्ये ते भरल्या. आता ते मस्त पोहे, त्याला फोडणी दिली होती, शेंगदाणे होते, मस्त त्याला कोथिंबीरचा फोडणी होती सर्व. आता त्यात बारीक शेव टाकली आणि लिंबू चिरलं, ती बारीक फोडी त्याच्यामध्ये सोन्याच्या चमचा लक्षात राहू द्या त्यात ठेवला. आता मंत्र्यापुढं आले. आता आपल्याला काय पोहे पाहून तोंडाला पाणी सुटते, आहे की नाही? पण त्यांनी चमचे पाहिले महाराज, चमचे कोणचे होते? सोन्याची. आता ते चमचे पाहिले, त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांना वाटलं आता मंत्रीच नव्हती, मंत्रीच ते दिसल ते खाय, मंत्रीच नव्हतो. कशात खाय, याच्यात काय त्याच्यात काय, रस्त्यात खाय, डांबरात खाय, गटारात खाय, कशात मंत्रीच नव्हती. हां हो, त्या मंत्र्याच्या त्यांनी शेजारच्या मंत्र्याला म्हणतो, चमचा मात्र सोन्याचा दिसतोय. त्यांनी असा कोपऱ्याकडे गचका मारला, गपराय दिसल ते खायला का भारत देश नाही? हां तिथं तर फार खालवून वाटोळं केलं, म्हटली इथं काही खाऊ नको म्हणे, गपची बस. त्याला जास्ती चमचा खाण्याचा मोह जाणव झाला. मग तो का साधा चमचा होता का? काय तोळा आहे आता? हां 85. पाहा ना मग किती तोळ्याचा असेल दादा? 15-20 धरा ना, आहे की नाही? जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्याच्यावरून, आहे की नाही? अहो चमचा, त्याला खाण्याचा मोहचा निर्माण झाला. त्याला चमचा खायचा होता, पण तो थोडा विनोदी होता, त्याचे छोटे छोटे चुटकेले पाठ होते. त्याने असा विचार केला, त्याने जोक सांगितला की आपले असायचे ना अमेरिकेचे असायचे. पोह्यात कुठं लक्ष त्यांचं खाण्यात, चमचे पाहिल्यावर. हां पण त्यांनी चमचे महाराज त्यांनी काय केलं माहिती? शेवटी असं एक जोक सांगितला, सगळे पोट धरधर हसायला लागले, सगळे पोट धरधर हसायला, आयो 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 असे सगळे हसायला लागले. म्हणजे काय केलं त्यांनी, असं कोणाचंच लक्षात त्यांनी पाहिलं, चमचा उचलला आणि खिशात घातला. आता अमेरिकेचं कोण पाहिलं? आपल्या देशातल्या एका मंत्र्याने पाहिलं, त्याला चमचा खिशात घाला, खिशात पाहिलं. पण तुम्हाला असं वाटलं तो मंत्री तो खातून मला नको का, तो खातून मला नको, त्यालाही चमचा खाण्याचा मोह झाला. पण हा त्याच्यापेक्षा जास्त विचारवंत होता. तो म्हटला जाऊ द्या, एखादा पाणी पण फेकताना पडला असेल असं म्हणतील, पण नक्की 2 गेले तर नक्की भारत देशात बदल. त्यांनी असा विचार केला, जाऊ द्या, तो त्याच्यापेक्षा विचारवंत होता. तो म्हटला ऐका, आमचा भारत देश भरपूर कलागुणांनी संपन्न देश आहे. आमच्या देशामध्ये भरपूर कलाकार मंडळी आहे, बारीक बारीक पोरं पक्क वाजवतात, गायन करतात, भरपूर कलाकार मंडळी आहे. अमेरिकेत म्हटले कला काय भानगडे? तो म्हटला माहीत नाही. म्हटले नाही, नमुन्या करतो एखादा प्रयोग करून दाखवू का? म्हटले दाखवा बरं. मग त्यांनी चमचा हातात घेतला, चमचा लक्षात राहू द्या, त्यांनी चमचा हातात घेतला. त्यांनी म्हटला हे पहा, हा चमचा माझ्या हातात आहे, अगदी पहा, सर्वांनी पहा, हा चमचा माझ्या हातात आहे. आता मी मंत्र म्हणणार आहे, मंत्र म्हणून चमचा माझ्या खिशात घालणार आहे आणि झडती घेतल्यानंतर तिकडे त्यांच्या खिशात मिळणार आहे.
आयडिया भारी आहे ना? काय डोक लावलं असं पहिल्याने केला हसून हसून फसवली दुसरीने पाहता पाहता फसवली ना म्हणजे दुसऱ्याने पाहता पाहता पण अहो झडती गेल्यामुळे त्याचा गेला आणि याचा पचला ना म्हणजे माणसाच्या चतुराईत त्याच्यापेक्षा तो असा सापेक्ष पण आहे. आपल्या देशातला एक जण तिकडे गेला महाराज अमेरिकेमध्ये तिथे गेला आता तिकडे त्याला बुटाची पॉलिश करायची होती. आता बुटाची पॉलिश करा तिकडे आपल्यासारखे थोडी चंबार वगैरे असते श्रीमंत देश येतो. मग त्याने आता ती मशिनीवरती गेला पाय ठेवला की लगेच त्यांनी डायरेक्ट पॉलिश करतात. मग आपण काढायचा खिशात घालायचा डॉलर काढायचा त्यात टाकून द्यायचा मग दुसरा पाय पायचा मग ते काय करतं दुसरा पाय ठेवला ते डायरेक्ट मी बेल्ट टाकतो फिट करतं पाय डायरेक्ट पॉलिश नाही करीत. मग आपण डॉलर काढायचं टाकून द्यायचा तर टाकला का महाराज मग तो पाय सोडतो तेव्हा ते पॉलिश होतो. आपल्या एक जणांनी पाहिलं ना महाराज तो गेला पहिला पाय ठेवला पॉलिश करून घेतलं दुसरा पाय ठेवायचा ना नाही ठेवला दुसऱ्या मशिनीवर नेऊन ठेवला म्हणजे फुकटम फाकटम. तिथला एक जण गेला ना तिथं पहिल्या वेळेस गेला लगेच बेल्ट आता बेल्ट टाकला म्हणलं ते डॉलर टाकावंच लागणार नाही पुन्हा त्याने पैसे काढून टाकून दिले. मग आता तिथं बेल्ट त्याला वाटलं दुसरी मिशनरी जाऊ आता त्या मिशनरी गेला तिथंही पुन्हा बेल्ट म्हणजे डायरेक्ट त्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हणजे माणसाच्या चतुराईत त्याच्यापेक्षा तो असा सापेक्ष पण आहे पण देवाच्या चतुराईमध्ये सापेक्षता नाही त्याच्यासारखा चतुर कोणीच नाही. देव चतुर 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 जाणून अंतर वर्तत असे जाणून अंतर वर्तत असे देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर जाणून अंतर वर्तत असे देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर. महाराजांनी असं समर्पक उदाहरण दिलेलं आहे दृष्ट एकदम प्रमाण दिलं. देव चतुर जाणून अंतर वर्ततशी असं द्यायला पाहिजे प्रमाण. आता काय देतात हातभर तिकडं ना हातभर इकडं. एक ठिकाणी गेलो महाराज मी म्हटलं तिथं प्रमाण दिलं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती शिवरात्रीच टायमाला पाठीमागली काय म्हणले शिव भोळा चक्रवर्ती त्याची चुलती म्हैस त्याची माय म्हैस चुलती असे म्हणते महाराज का काय. पण महाराजांनी एकदम समर्पक उदाहरण दिलं एकदम प्रमाण दिलं. विठाला 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 विडाला 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 विडाला. देव चतुर जाणून अंतर वर्ततशी. महाराज म्हटले तशामधला भोळा नाही तो विशेषण मधला भोळा आहे. तो का म्हणे भोळा तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जाणे कळी काळा जिंकू तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. महाराज म्हटले तू विशेषण मधला भोळा आहे. आता भोळ्याचे प्रकार दोन आहेत. एक कमी घेऊन जास्ती देतो हा एक नंबरचा भोळा आणि समोरच्या प्रेमापोटी वाटेल ते काम करतो हा एक नंबरचा भोळा. तुम्हाला माहिती आहे आता कमी घेऊन जास्त देतो. पुतना मावशी दूध पेला की नाही पेला
पिला की नाही पिला म्हणजे आपण होतोच ना त्या वेळेला नाही होतो ना अहो टी व्हीमध्ये कृष्णला पाहिला दर रविवारी हां टी व्हीमध्ये कृष्णला पाहत होतो आपण त्या टायमाला पुतना मावशी पिला किती लिटर अहो कशाचं लिटर आणि फिटर एक घोट पिला का न पिला पण एका घोटाच्या मोबदल्यात सनकाधिकाच्या योग्यतेचा मोक्ष देऊन टाकला माऊली ज्ञानोबरांची वय आहे ना तो मा सनकाधिकाची माने सायुजू सौरुसू दिला पुतनी जी विषाचे निस्तन पाणी मारू आली विषाचे स्तन भरून आली पुतना घेऊन विषाचे देती ना विषाचे स्तन भरून आली पुतना घेऊन विषाद सन घेऊन आली पुतना घेऊन विषाद सन घेऊन आली पुतना घेऊन सर्व विषते भक्षुनी सर्व विषय भक्षुनी पाठावी सदना बाळाला झोप येईना का जाईना पडेना बाळाला झोप येईना का जाईना पडेना बाळाला पडेना बाळाला झोप येईना चैन पडेना चैन पडेना एकदा बाबासाठी जोरदार टाळी होते महाराज एकदम असे प्रमाण द्यायला पाहिजे ना तर काय दे महाराज आहे की नाही एकदम तंतोतंत प्रमाण आमच्या पाठात बी नसतात बाबा काही ते आमच्या पाठात बी नसतात पण आता कसं आहे की नाही असं महाराज विठाला 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 पुतना मावशी दूध पिला पण एका घोटाच्या मोबदल्यात सनकाधिकाचा योग्यतेचा मोक्ष कमी गुण जास्त तो दुसरा आता तुम्हाला माहिती आहे सुदाम जेवाचे पोहे खाल्ले किती सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पीडिला सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पीडिला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटीला गेला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे शुद्ध भावने खोनिया गाव सोनियाचा दिला गा शुद्ध भावने खोनिया गाव सोनियाचा दिला ओ विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो धर्म जागो हरी विठोबाचा धर्म जागो चरणी लक्ष चरणी लक्ष चरणी लक्ष लागो सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला सुदाम देवाची पोहे खाल्ले किती किलो खाल्ले कशाचे किलो फिलो मूठभर आणि ती बी कांदा पोहे नाही ना कांदा पोहे खाल्ले का कोणचे होते कोरडेच होते ना ब्रह्मचारी पोहे पोहे सुदा मदेवाचे देवाचे पोहे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवाचे मदेवाचे पोहे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवाचे भिके मारी कोरडेची भिके मारी कोरडेची भिके मारी कोरडेची साबू केला
प्रेमाचा भुकेला साधू केला पोहे सुदा मदेवाचे पोहे सुदा मदेवाचे फके मारी कोरडेची पिके मारी कोरडेची पिके मारी कोरडेची थोर प्रेमा चाबू केला थोर प्रेमा चाबू केला सुदाम देवाची पोहे खाल्ली सुदामाला वार्ता कळाली माझा बालमित्र जीवश्य कंठस्य माझा प्राण सखा कृष्ण द्वारकेचा राजा झाला एवढ्या मोठ्या पदावरती गेला कृष्ण द्वारकेचा राजा झाला त्याला आनंद वृत्तीत मावेना जो भेटेन त्याला सांगू लागला तुम्हाला काही समजलं का माझा बालमित्र कृष्ण द्वारकेचा राजा झाला तुम्हाला समजलं का गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला 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 गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण त्याला आनंद वृत्तीत मावना जो भेटन त्याला सांगू लागला तुम्हाला काही समजलं का माझा बालमित्र कृष्ण द्वारकेचा राजा झाला तुम्हाला कळलं का तुम्हाला कळलं का तुम्हाला कळलं का जो भेटेन त्याला सांगू लागला हा शेवटी घरी आल्या बायकोला म्हणे अगं तुला काही समजलं का ती म्हणे नाही हो काय झालं म्हणे आपल्याकडे ती म्हण आहे पा बोले मी अभी विक्रोती है बोले उसकी सूरतच वैशी क्या करेंगे तसं तिच्या चेहऱ्यावर काही परिणामच नाही काहीच नाही पण तिच्या डोक्यात आयडिया करायला महिला लई हुशार असतात आयडिया आली ती म्हटली त्याचा काय उपयोग तुमचा मित्र पाहिला कृष्ण द्वारकेचा राजा आणि त्याचा मित्र पाहिला या असा चूल पेटती का 8 दिवस हां पण ते डोक्यात आयडिया करायला ती म्हटली तुमचा मित्र झालाचे कृष्ण द्वारकेचा राजा जा आपल्याला काहीतरी मदत मागून आणा हां जा ना काहीतरी मदत मागून आणा सुदामानं स्पेशल नाकार दिला महाराज जमणार नाही सुदामानं आपल्या पत्नीला मोठी गोड नीती सांगितली सुदामा म्हणतो आपल्यावर किती मोठी आपत्ती असेल माझा मित्र किती मोठा श्रीमंत असेल पण श्रीमंत मित्राच्या दारामध्ये आपत्काली जायचं नाही आपत्कालीन मित्रस्य तम गच्छति गृहतमम निर्लोभात भवेति प्रीती याचनात प्रीती गच्छति पण त्या बाईला काय कळायला गेलो ब्रह्मज्ञान ती म्हणजे जातं खरी ऐकत खरी अहो बाकीच्या बायाचे नवरे रोज ऐकतात तुम्ही एकदा तर ऐका शेवटी तिथं चांगल्याच नाईलाज होतो तुम्हाला नाही माहित जाऊ द्या आहे की नाही चांगलं शेवटी झाला पण रिक्त पाणी ना पश्यत राजा नाम देवता नाम 2-3 जागेवर रिकाम्या हातानं जाऊ नये मग काय द्या बाबा डबी उलते पालते केले 3 मोठी पोहे सापडली बांधाला फडकं नाही हो मळकटली ते रूपर्ण एकदम जीर्ण झालेलं ते 2-3 ठिकाणी दुमटलं त्याच्यात ते पोहे बांधले गाठ बांधली घेतली सुदामजी चालले द्वारके अहो सुदामजी चालण्याचं त्या स्थितीचं वर्ण सुरदाशीने फार मोठं गोड केलं फाटी रे धोती तुटी रे पगडिया फाटी रे धोती तुटी रे पगडिया चालत पाव घसे सुदामजी को देखत श्याम हसे फाटकं तुटकं धोतर रे मळकटले ते रूपर नाही केस अस्ताव्यस्त वाढलेले पोट पाठीला चिकटलेलं आहे पायामध्ये चप्पल वगैरे काही नाही सँडल वगैरे कुछ नाही हो पायामध्ये चालण्याचा प्राण देखील शिल्लक नाही आणि पाय ओढत सुदामजी को देखत श्याम चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा हो चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से
रुक्मिणी कृष्ण भजन करीत चाललेले आहेत आणि भजन करत करत तिथं द्वारकेवरती आले. आता तिथं गेल्याच्या नंतर तिथं आता हवालदार उभेच होते वॉचमॅन आत्ताच्या भाषेत. त्यांनी याला दारावर चढवलं. तो कुठं जायचं? तो म्हणे मला की कृष्णाला भेटायचं. कृष्णाला भेटायचं डायरेक्ट एक नाव हाक मारवायला. आता तो राजा आहे. ते म्हणले तू कुठं सुदामा, तू कुठं, ते देव कुठं? ते म्हणे आम्ही की नाही बालपणाचे मित्र आहेत. बालपणाचा मित्र, बालपणाचा मित्र, त्याचा विश्वास बसेल का बाबा? बसेल का? देवाचा मित्र, देवाचा मित्र. मित्र तो होण्याकरता सुद्धा समानवतं लागतं. त्याला आवड निवड तरी सारखी असावी लागते, वय तरी सारखं असावं लागतं. नाहीच काही जमलं तर व्यसन तरी आहे की नाही? व्यसन हे सुसख्यम आहे की नाही? पण ते काहीतरी हे लागतं ना. तू कुठं ते कुठून? हां देव याला म्हणतात ना, याला खांद्याच्या भाषेत काय म्हणते माहिती का? देव कुठं हा कुठं, याला काय म्हणते? देव कथा नाव कथा आहे की नाही? देव कुठं हा कुठं, पण त्याचा विश्वासच बस. ते म्हटली एक जण इथं थांबा आणि एक जण मध्ये जा. पा काय होतं, फार विनंती करता. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है. खूप विनंती करू लागला. शेवटी एकाला दया आली. एक जण त्याचं राखण थांबला आणि एक जण मध्ये गेला. तस नेमकी भगवंतानी मीटिंग चालली होती. एकदम गंभीर विषयावरती मीटिंग चालू होती. आणि तेवढ्या मीटिंग मध्ये हा गेला. तो म्हटलं देवा सुदाम नावाचा कोणी व्यक्ती बाहेर आलाय. अहो सुदाम शब्द कानावर पडला. सुनते ही दौड़ा चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हो सुनते ही दौड़े चले आए मोहन, गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा. मेहमान के साथ अजीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है. इधर पे सुदामा गरीब आ गया. गरीब आ गया है. भगवान उठले. पितांबर घेतला नाही, काय नाही, पायाची काही सँडल काही नाही, डायरेक्ट पळतच सुटले. आता पायऱ्या उतरायच्या ना बाबा, पायऱ्या नाही उतर, डायरेक्ट उडी मारली. जोरात जाऊन त्या सुद्धा मला आलिंगन दिलं. एक चौबदार म्हटलं तर वॉचमॅन, तो म्हटला देवा मिठी जरा ढिली करा. मिठी ढिली करा. ते म्हटलं का बरं? गिऱ्हाईकले असे म्हटले. अहो जोरात आवळाल, ऑफ दी स्पॉट द यमपुरी, जोरात नका. एवढं वैभव पाहिलं महाराज भगवंताचं सुदामानं. सुदामा आवाज झाला, दिग्मूढ झाला. काय बोलावं त्याला हेच कळना. एवढं श्रीमंत पाहिल्याच्या नंतर हो सुवर्णाचं सिंहासन होतं, मलमलची गादी होती, पृथ्वीचा एक एक रत्न त्याला जोडलेलं होतं. आणि एवढा षडगुण ऐश्वर्य संपन्न जगाचा बाप गरीब ब्राह्मण मित्राला विनंती करत होता, आये सुदामा, विराजे सुदामा, आर्य मित्रा ये बस बस. सुदामा संकोच करीत होता. नाही प्रभू, माझी लायकी नाही या आसनाला पाय लावायची. पुन्हा भगवान त्याला विनंती करते, आये सुदामा, विराजे सुदामा, पधार्य सुदामा. हा बसतच नाही. रुक्मिणी माता जवळ होत्या. रुक्मिणी माता मला भाऊजी बिगर इलेक्शनची भेटती घ्या ना पदरात पडून.
खुर्ची खुर्ची. अहो तिच्याकरता माणसं किती रात्रीचा दिवस करतात, पिसळ कुत्रा नसल्यावर पळतात, आहे की नाही, आहे की नाही. घ्या म्हणलं. शेवटीच त्या सिंहासनावर भगवंताला बसवलं, सुदामाने बसवलं आणि भगवंताने आपल्या नेत्रपदार्शनी त्याची चरणकमल धुतली आणि भगवंताला आठवलं, अरे हम तुम मित्र है बालपनो मो, अब तुम दूर बसे सुदाम जी को देखत श्याम अशी. भगवान म्हटले सुदामा सांग ना, माझ्यासाठी भाभीजीने काही दिलं की नाही, सांग ना. भाभीजीने कुछ भेट पढ़ाई, पोहे तीन फके सुदाम जी को देखत श्याम हसे. आता एवढं वैभव पाहिल्यावर सुदामाला देण्याची भावनाच होईना. सुदामानं असं बगलात दाबून धरलं, देण्याची भावनाच होईना त्याला. पण भगवंताच्या लक्षात आलं हे काहीतरी लपवितंय. मग भगवंतानं काय केलं, ते गठोडं हिसकटून घेतलं. दुष्काळातून आल्यासारखी ती गाठ स्वतः गाठ सोडली, मूठभर घेतली. अहो माऊली ज्ञानोबरांची वही पहा. भगवान म्हटले अर्जुना, मी सुदामाची सोडी गाठी पोह्या लागी, अरे ती स्वतःहून गाठ सोडली आणि मूठभर पोहे घेतले, तोंडात घालणार, दुसरी पुन्हा घ्यायची. रुक्मिणी मायसाहेब तिथं उभ्या होत्या. ते म्हणजे सुदामा तुमचाच मित्र आहे का, त्याची बायको तुमचीच वहिनी आहे का, आमचा काही मित्रच नाही, हां आमचा काही संबंधच नाही का, आणि असं काय आपलं पोटेपणा, हां ठीक आहे तुमच्यासाठी का, आमच्यासाठी बी का, कारण हे सुकवण्याचं कारण दुसरं एक. रुक्मिणी मायसाहेबाला माहीत होतं ही एकच मूठ घालली, हे त्याचं गाव सोन्याचं करून देणार आहे. सारा खात पायरलं हे सारं त्याला देतील आणि त्याचे कपडे हे घेतील, असं नको व्हायला म्हणून ती हिसकटून घेतली. आपण मूठभर पोयासाठी काय दिलं महाराज, हा मात्र. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागा. कमी घेऊन जास्ती देतो म्हणून त्याला भोळा म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आता दुसरं विशेष सांगितलं पहा, भाविक. आता कोणी भोळा म्हणणार नाही ना, का अजून पटवून सांगायचंय, हा हा. मग आता भाविक पहा. भाविक म्हणण्यामध्ये तो भक्तांच्या संगतीमध्ये इतका रमतो, त्याला लक्ष्मी आवडत नाही, शेषशाही आवडत नाही, तो भक्तांच्या याच्यात रमतो. हो नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये वाळवंटामध्ये हो जनाबाईने माऊली ज्ञानोबरांना आज्ञा केली, माऊली बोला अभंग. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझ्या भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये माऊलीने अभंग म्हटला. महाराज अभंग बोलल्याच्या नंतर काय झालं असं, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे देव नाचू लागला. इतका नाचला, इतका नाचला, इतका नाचला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई बा देवा ऐसा बोले कबीर. कबीरदास महाराज तिथे होते. त्याने मग देवा, ओ देवा देवा, पितांबर गळा. साधू या संतांनी देवाच्या धरले मनगट्टी, काय झाले म्हणून दचकले जगजेटी, म्हणून त्याला भाविक मानतात. भक्ताच्या संगतीमध्ये एवढा रमतो, त्याला काहीच आवडत नाही म्हणून त्याला भाविक म्हणतात. तिसऱ्या विशेषणे आता शॉर्टकट घेतो, टाइम झालेला आहे. तिसरं विशेष जुनाट. जुनाट म्हणण्यामध्ये तो सर्वांच्या अगोदरचा आहे, सर्वांच्या नंतरचा आहे. सर्वांच्या अगोदरमध्ये आपल्या आधी वडील, वडिलाच्या नंतर पंजोबा, त्याच्यानंतर पंजोबा, त्याच्यानंतर त्याचे पंजोबा, त्याच्यानंतर चालले संदर्भात होते. आणि सर्वांच्या नंतरचा मध्ये आपल्यानंतर आपले पोरं, पोराच्या नंतर त्याचे पोरं, त्याचे पोरं, त्याचे पोरं, असं सर्वांच्या अगोदरचा आणि सर्वांच्या नंतरचा म्हणून त्याला जुनाट म्हणतात. आणि चांगल्या म्हणण्यामध्ये तो सुंदर आहे म्हणून असा भोळा भाविक जुनाट चांगला असा भगवान परमात्मा. आम्ही भक्तांनी त्याला जसं बनवलं तसा तो होतो. होय तैसे केले भक्ती भावे विठोबाय रखुमाई.
जय जय ठोबार घुमाई रखुमाई रखुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई विठोबार कुमार ठोबार घुमाई विठोबार कुमार ठोबार घुमाई विठोबार कुमार जय जय ठोबार घुमाई विठोबार कुमाई ठोबार घुमाई विठोबार कुमाई ठोबार जय घुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई ठोबार घुमाई अरे यथामती यथा सावकाश. श्री संत बहिणाबाई महाराज यांनी दिलेल्या बुद्धीप्रमाणे त्याच्या अनुसंधानं थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ झालेली आहे. आता अभंगाचे अजून 3 चरण बाकी आहेत. आता 3 चरण बाकी आहेत. तीन चरण सांगण्यासाठी मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईल. आहे की नाही? तुमच्या लक्षात आलं आता ते. हा झाले. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम